तुमचं मन ज्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतं ना, त्या गोष्टी तुमचं शरीर जरूर लक्षात ठेवत असतं. नमस्कार, मी डॉक्टर कल्याण पाटील आणि माइंड बॉडी सिरीजमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा, तुमचं समजा टेन्शन आहे जे तुम्ही कधी एक्सप्रेस केलेलं नाही, किंवा मग काही भावना आहेत ज्यांचा योग्य प्रकारे निचरा झालेला नाही, किंवा मग एक अनसेड दडपण आहे जे तुम्ही सतत कॅरी करत आहात. तर हे सगळे एक्सपिरियन्सेस आहेत ना, ते तुमचं शरीर लक्षात ठेवत असतं. त्याच्यामुळे हील होणं म्हणजे फक्त शरीराचे सिम्पटम्स निघून जाणं असं नाहीये. तर खरं हील होणं म्हणजे काय असतं की आराम त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे, अवेअरनेस की तुमचे इमोशन्स काय आहेत, तुमचे टेन्शन्स काय आहेत याविषयी जागरूक असणं, आणि तर जर तुम्हाला त्याविषयी कळेल की काय आहे तर ते ट्रीट करता येईल. त्यानंतर तुमचं भावनिक संतुलन असणं, हे सगळं जर असेल ना, त्यावेळेला तुमची नर्वस सिस्टीम खूप शांत राहते आणि तुमची हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला लागते. या सगळ्याला मी इमोशनल हायजीन असं म्हणते. आपल्याकडे ना डेंटल हायजीन सगळ्यांना माहितीये, सोशल हायजीन सगळ्यांना माहितीये, पर्सनल हायजीन सगळ्यांना माहितीये. फर्स्ट एड बॉक्स प्रत्येकाच्या घरात असतो आणि तो कसा वापरायचा हे घरातल्या 5 वर्षाच्या मुलाला सुद्धा माहिती असतं. पण इमोशनल हायजीन याविषयी कोणालाही माहिती नसतं. म्हणजे काही झालं ना, एखाद्या व्यक्तीला वाईट वाटतंय किंवा एखाद्या व्यक्ती खूप निराश आहे, तर त्याला सहज सांगितलं जातं, अरे दुर्लक्ष कर, हे सगळं तुझ्या मनाचे खेळ आहेत. वेळ गेला की सगळं काही गोष्टी हील होतात. पण मला खरं सांगा, वेळ जेवढा जास्त जातो तेवढ्या गोष्टी हील होतात का त्या चिघळत जातात. त्यामुळे ज्या वेळेला तुम्हाला काही मानसिक त्रास जाणवेल त्यावेळेला योग्य वेळी त्याच्यावर उपचार करणं आणि जिथे गरज आहे तिथे प्रोफेशनल सल्ला घेणं हे खूप गरजेचं आहे. तुम्हाला सुद्धा जर अशा काही गायडन्स हवा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ. धन्यवाद.